काय कुठे हरवलीस? तिकडे काय? अरे ती मुलगी कोण मुलगी? अरे कुठली? हे बस 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 बस. अरे बरं वाटत नाही कशाला उठतेस तू? कोण मुलगी? कोण इथे मुलगी होती का? ती बरं थांब मी बघतो. तू पाणी पी मी बघतो जाऊन. हा आणि उठू नकोस इथून मी येईपर्यंत. काय कोरोना पण आज कुठला कुठे तणबडला कळत नाही मला. प्लीज आग वाढत गेली आणि चिटकोबाचा सर्वनाश झाला तर? नाही असं होतं का? माने विचार करा काहीतरी विचार करा. भद्रा एक मिनिट. भद्रा प्लीज तू शांत हो जरा. प्लीज पॅनिक होऊ नकोस. आग लागली आहे की दुसरं काही झालं आपल्याला माहित नाहीये. तू एक काम कर. तू इथेच थांब. या बाजूला कोणाला येऊ देऊ नकोस तू. मी आज जाऊन बघतो काय नंतर काय. तू इथेच थांब. ठीक आहे तुम्ही जा. नाही म्हटलं तरी ते शिवण शक्ती खूप अतिशहाणी आहेत. नाही म्हटलं तरी येतील इथे. मी बघते तुम्ही जा. चिटकोबा संपला. इथे तर कोणीच मुलगी नाही. मग हिला कुठली मुलगी दिसली? भासबीस होतात की काय हिला? भासच होत असणार. पण मग सांगू काय आता तुला भास होतात म्हणून? नको परत टेन्शन घेईल ती. ताई तुमच्या मुलीला घेऊन आलात का आज इकडे? नाही ती तर इकडे आलेली नाही. ती तर तिच्या आजीकडे असते. अच्छा काय झालं? नाही नाही काय नाही सहज विचारलं. किती वेळ झाला? प्रिन्स काय करत असतील एवढ्या वेळात? नेमकं काय घडलं असेल काही कळत नाहीये. प्रिन्स 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 या. सांगा काय झालं? आज सगळं ठीक आहे ना? मेन चिटकोबा नीट आहे ना? सगळं ठीक आहे ना? बोला ना. हो सांगा ना काहीतरी पटकन मला. सगळं ठीक आहे ना? संपलं सगळं. काय संपलंय? चिटकोबा संपला. चिटकोबा संपलाय? काय बोलते तुम्ही? चिटकोबा कसं काय संपू शकतो? चिटकोबा नाही संपू शकत. तुम्ही नीट बघितलं नसेल. नाही तुम्ही नीट नाही बघितलं. चिटकोबा तुमचा गैरसमज झालाय. तुम्ही बघितलं नसेल नीट. गैरसमज होतोय तुमचा. नक्कीच गैरसमज होतोय. त्याचं अस्तित्व मी कायम ठेवलंय वर्षानुवर्ष. त्याचा खुराक मी दिलाय. मी त्याचा खुराक दिलाय. वेळच्या वेळ दिलाय मी. तुमचा गैरसमज होते. तुम्हाला दिसलं नसेल तो नाही संपू शकत. चिटकोबा नाही संपू शकत. तू संपू शकत आहे तो. मी बघू. भद्रा ऐक. मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. चिटकोबा संपलाय. त्याचं अस्तित्व संपलंय. नष्ट झालंय.
ज्याच्यामुळे वर्षानुवर्ष आपली भरभराट झाली संपला सांगते मला. बापरे. चटकोबा संपला, सगळं संपलं. आता आपला पण काय करा नाही, आपला पण काय करा नाही. आता काय करा नाही. भद्रा चल माझ्यासोबत. चल 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 चल, मी सांगतो. चल माझ्यासोबत. मी आत्ता पण ती पावलं बघितली. तू काय झालं? काही नाही. असे का बघताय माझ्याकडे? नाही सर, तुम्ही टेन्शन मध्ये आहात का? काय झालंय तिकडे? त्या धूर कसला होता सर? नाही 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 नाही, मी ओके. मी काही टेन्शन नाही आहे. सरकार, सरकार तुम्ही ठीक आहात ना? काय झालं, काही कळलं का? कसला दूर येत होता? काही म्हणजे समजलं का तुम्हाला? शॉर्ट सर्किट झालं का? शॉर्ट सर्किट होता. बरोबर, शॉर्ट सर्किट होता. एक जुनी वायर जळाली होती म्हणून आग लागली. विजवेन मी. बरं सरकार, तुम्ही टेन्शन नका घेऊ. मी पटकन आता जातो आणि इलेक्ट्रिशियनला घेऊन येतो. ती वायर दुरुस्त करून घेतो मी. नको 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 नको. अरे हे बघ, मी तुला सांगितलं ना, ते काम मी कोरोनाला सांगेन. तू एक काम कर, तिला मगाशी त्रास झाला होता ना, घरी सोडून आहे. जा. अहो सरकार, उठ. नाही सर, मी ठीक आहे. मी सगळं काम कंप्लीट करून मग जाईन. मी ठीक आहे सर. कशाला? ते म्हणतायत ना आता, मग त्यांचं ऐक. सोडून हिला आराम करू दे. चल चल चल. इथे होती पावलं, मी बघितली. अचानक कशी तुला कळती? प्लीज, सगळं ठीक होईल. चेटकोबा आहे, सगळं ठीक होईल. प्लीज. सगळं ठीक. इथे प्लीज. प्लीज.
हे बघ, जास्त विचार नको करूस. मला जरा तुझ्याशी दुसऱ्या विषयावर पण बोलायचंय. काय आज जे काही घडलं तिकडे, त्यामुळे जरा डोक्याला शॉक लागल्यासारखंच आहे. पण बघितलंस ना आपले प्रिन्स सरकार किती मनाने चांगले आहेत ते. एवढं स्वतःला टेन्शन असून सुद्धा त्यांना तुझीच काळजी. लगेच घरी जायला सांगितलं तुला. उगाच नाही त्यांना गरिबांचे कैवारी म्हणत. हा, तर मला असं विचारायचंय तुला की तू ते मला म्हणालीस ना की तुला सरकारांच्या बंगल्यावर मुलगी दिसली. मी तर गेलो लगेच बघायला, वरपर्यंत गेलो, सगळीकडे बघितलं, पण मला कुठे काही मुलगी वगैरे दिसली नाही. वर तर त्या घरकाम करणाऱ्या कांताबाई होत्या, त्यांना पण विचारलं की बाबा तुमची मुलगी आली आहे का, तर त्या म्हणाल्या नाही, त्यांची मुलगी तर आजीकडे गेली. खरंच सांगतोय मी. म्हणजे बघ, तू राग नको वाटून घेऊ. मला असं वाटतं की तुला भास वगैरे झाला असेल. मला नाही माहिती रे भास आहे की आणखी काही, पण त्या निखारगेंच्या बंगल्यावर मला एक लहान मुलगी दिसते हे खरंय. काय? हो, केस मोकळे सोडलेली, पांढरा फ्रॉक घातलेली, आणि ती बऱ्याचदा दिसली आणि ती मला आजही दिसली. तुला ती खरंच नाही दिसली का? अरे खरंच नाही दिसली कुठली मुलगी, मी का खोटं बोलेन. अरे यार, काय होत आहे हे सगळं. ती मुलगी दिसायची बंद झाली म्हणून मी गोळ्या नाही घेतल्या, पण मला भास परत सुरू झाले. मला वाटलं होतं की सगळं नॉर्मल झालं असेल, पण इथे तर काहीच नॉर्मल नाही. काय गोळ्या? मुलगी दिसू नये म्हणून गोळ्या? अरे हे काय नवीन आहे? अरे काही नाही, ते डॉक्टरांनी काही गोळ्या दिल्या होत्या. स्ट्रेस आणि हॅल्युसिनेशनशी रिलेटेड काहीतरी होतं. काय? माझ्यानं सगळं डोक्यावरूनच चाललंय. हे हॅल्युसिनेशन म्हणजे? हॅल्युसिनेशन नाही रे, हॅल्युसिनेशन्स म्हणजे आपण म्हणू जाऊ दे ना, तू सोडतो विषय. पण मला एक सांग, बंगल्याच्या मागे एवढी आग लागली होती तरी ते प्रिन्स सर आणि भद्रावती मॅडमने आपल्याला तिकडे का जाऊ दिलं नाही? म्हणजे ते स्वतः तिकडे गेले आणि आपल्याला घरी पाठवलं. असे का विचित्र वागतात ते? विचित्र वगैरे काय नाही, काय तू नवीन आहेस ना, त्यामुळे ते नेमके कसे ते कळायला तुला वेळ जाईल. अगं ते असेच आहेत, खूप चांगले आहेत. त्यांना स्वतःपेक्षा इतरांचीच काळजी जास्त असते. मला तसं वाटत नाही. मला तर वाटतं ते सगळ्यांपासून काहीतरी लपवत आहे. प्रिन्स, चिटकोबा संपल्याचं दुःख मलाही आहे, पण असं त्रास करून सत्य बदलणार आहे का? सत्य तर बदलणार नाही, पण आपलं आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे एवढं नक्की. ती परत आली आहे. मी तुला सांगतोय भद्रा, ती परत आली आहे. कोरोना म्हणत होता ते खरं, ती परत आली आहे. ती खरंच परत आली आहे. मी तुला खरंच सांगतोय, ती परत आली आहे. प्रिन्स, काय आहे सतत तेच तेच? कोण परत आली आहे? आदिशक्ती. आदिशक्ती? कसं शक्य आहे प्रिन्स? कारण मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. आधी मलाही असं वाटत होतं की माझा भास आहे, पण नाही, माझा भास नाहीये. मी 100% सांगू शकतो की आदिशक्ती परत आलीये. दिवसा ढवळ्या तिची पावलं दिसणं हा भास नाहीये. आणि अचानक आता चिटकोबाचं संपणं, हे सगळं आदिशक्तीमुळेच झालंय. आदिशक्तीमुळेच झालंय. ती परत आली आहे. आदिशक्ती परत आली आहे म्हणजे शक्ती, त्या शक्तीचा या सगळ्याशी काही संबंध नसेल ना? कळेल, ते लवकरच कळेल. मी शिवाला शक्तीची जन्मकुंडली काढायला सांगितली. एकदा का ती कुंडली माझ्या हातात लागली की खरं काय आणि खोटं काय सगळं कळेल. बर, चिटकोबाचं काय? तो आपल्यासोबत नाहीये. कुठलंही काम त्याला विचारल्याशिवाय आपण करत नव्हतो. कुठलाही निर्णय
त्याला विचारल्याशिवाय आपण घेत नव्हतो. आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तो देत होता, पण आता तोच नाहीये. आणि जर आदिशक्ती परत आलीये तर अशीच नाही आली आहे ती. आपल्याला उद्ध्वस्त करायला आली आहे ती सोडणार नाही आपल्याला. आपलं जगणं मुश्किल करेल. आणि चेटकोबा नाहीये आपल्यासोबत. तिचे डाव हाणून पाडायला चेटकोबा आपल्यासोबत नाहीये. अहो अम्मा, अहो कशाला एवढं? अहो मी घरनं खाऊन निघालो होतो. अरे घे रे, खा आणखी. मला माहिती आहे तुझी भूक. आज तू शक्तीच्या आप्पांना घरी घेऊन आलास. आमच्यावर उपकारच केलेस बघ तू. अहो अम्मा, आता उपकाराची भाषा करून तुम्ही मला परक करताय. अरे बाबा, तू होतास म्हणून मी घरी येऊ शकलो, नाही तर रस्त्यात मला चक्कर आली होती रे. तुझं लक्ष नसलं असतं तर मी आतापर्यंत रस्त्यातच. अयो, म्हणूनच मी सांगत होते की नका जाऊ इडली विकायला. काय झालं? आली ना चक्कर? आज आली ग चक्कर, उद्या नाही येणार. उद्या मी काळजी घेईन. अयो, रामा शिवा गोविंदा, काय करायचं या माणसाचं म्हणते मी. थांबा, शक्तीला येऊ दे, मग तुम्हाला समजेल बघा. ए, शक्तीला यातलं काही सांगायचं नाही. आणि नंदू, तू सुद्धा शक्तीला आणि शिवाला काही सांगायचं नाही. हे बघ, मी तुला आहे ना 3दा इडल्या खाऊ घालीन फुकटात. अहो, काय त्या बिचाऱ्या भोळ्या बाबड्या पोराला लालच देता तुम्ही. पण मी म्हणते, शक्तीला का सांगायचं नाही? हा, थांबा, येऊ दे तिला. मीच सांगते तिला. तिला पण कळू दे की तिचे आप्पा किती हट्टी असतात ते. हे बघ, हे सांगून तिला टेन्शन देऊ नको ग. तिच्या डोक्याला काय कमी व्याप आहेत? हो, म्हणूनच तुम्ही असे बाहेर जाऊन तिच्या व्यापात अजून भर टाकता ते. अयो, तुम्ही इमोशनल नका हो. हा, नाही म्हणजे तुमच्या काळजीपोटी बोलते बघा मी. अहो आप्पा, तुम्ही टेन्शन नका घेऊ. आणि या इडल्यांचं काय, मी कधीही तुमच्याकडे हक्काने इडल्या खायला येईन. आणि आज खरं तर तुमच्या प्रेमाखातर मी शक्ती मॅडमला काय बी सांगणार नाही. अगदी तोंडावर ना कुलूप लावून ठेवेन बघा मी. तोंडाला कुलूप? का आणि कुणाच्या? काय झालं? शांत का झालात? काय विषय चालला होता? तोंडाला कुलूप वगैरे? ते आप्पा माझ्या तोंडाला कुलूप लावण्याबद्दल बोलत होते. म्हणजे मी किती खातो ना, तर तोंडावर जरा लगाम लागावा म्हणून आप्पा म्हणत होते की माझ्या तोंडाला कुलूप लावायला पाहिजे म्हणून. असं. अच्छा, आणि ते पण 4-5 इडल्या खाताना? हा, खरे नंद्या, यावेळेला इथे काय करतो तू? हा, ते मी आप्पांची तब्येत बरी आहे ना, त्यांना बरं वाटतंय ना, हे बघायला आलेलो. मग काय आमच्या गप्पा रंगल्या. अम्मा म्हणाला इडल्या खाणार? म्हणाल हो. मग अम्मानी झटपट इडल्या बनवल्या. आता पटापट पुढ्यात पण वाढल्या. आणि मग मी काय थांबतोय होय? मी काच सुटलो. अम्मा, मस्त झाल्या त्या इडल्या. थोडी चटणी द्या ना अजून. हा, आणते आम्ही. अम्मा, हो, या खादाड कुडकुड्याला लाडवून ठेवू नका. 3-4 दिवस जरी आला नाही ते खायला, अख्ख्या महिन्याभराचं राशन संपवेल तो. शेट, कमी कर वाढलेला वेट. अम्मा, पण आज अचानक इडल्या, काय विशेष? नाही, विशेष काही नाही ग. अगं, मला आज इडल्या खायच्या वाटल्या म्हणून मी अम्माला सांगितलं इडल्या कर म्हणून. ते पण मला सांग शक्ती, आज तू लवकर घरी कशी काय आली? तुझी तब्येत ठीक आहे ना? हो, तब्येत बरी आहे. ते आज ऑफिसमध्ये जास्त काम नव्हतं, तर सर म्हणाले लवकर घरी जा म्हणून. बरं. पिशवी कसली?
शक्ती, तुला चहा बरोबर काय देऊ मी? नाही म्हणजे बिस्किट देऊ, इडली देऊ की चिवडा देऊ? अम्मा मला काही नकोय, बाकी असू देत. पण तू अशी गोंधळल्यासारखी का वाटते? मी गोंधळलेली नाही ग. काय बोलतेस बघ तू. शक्ती, तू दमून आलीस ना? हे बघ, मी तुझ्यासाठी मस्त आल्याचा चहा बनवते आणि त्यात वेलची टाकते बघ. तू एक काम कर, तू आत बस, तुझ्या आप्पांबरोबर गप्पा मारा. हा चल आत बस. अम्मा एक मिनिट, तू माझ्यापासून काय लपवतेस का? मी हा मी काय लपवणार? लपवण्यासारखं काय असतं? काही नाही. हो बाजूला हो. कशाला? अम्मा बाजूला हो. अयो कशाला पण? अम्मा ऐक माझं, बाजूला हो. हे बघ मी बनवते ना चहा, तू राहू दे उगाच. अम्मा बाजूला हो. एवढ्या इडल्या कशासाठी?